भुजबळांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले। मंडल आयोगाच्या अंमलबजावणीपासून भुजबळ या चळवळीत काम करतायत असे तटकरेंनी म्हटले। दरम्यान भुजबळ कधीच सरकारच्या बाहेर पडणार नाहीत असं वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केले। त्याचबरोबर 2 कोंबडे झुंजवत ठेवायची सुपारी त्यांनी घेतल्याची टीकाही आव्हाडांनी केली। मगाशीच म्हटल्याप्रमाणे एक वरिष्ठ नेते आहेत। मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यापासून ते या चळवळीमध्ये त्या ठिकाणी काम करत आलेले आहेत। त्यांच्या राजीनाम्याचा कुठलाही दुरान्वयी प्रश्न त्या ठिकाणी अजिबात उद्भवत नाही। भुजबळ साहेबांचं सुद्धा म्हणणं नेहमी वारंवार तेच राहिलं की मराठा समाजाला आरक्षण द्या, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता द्या। त्यामुळे याच्यातून समन्वय कसा करता येईल, त्याच्यातून काही गैरसमज काय निर्माण झाले असतील तर ते चर्चा अंती त्या ठिकाणी दूर केली जाते। पडणार नाहीत ना, मी तुम्हाला सांगतो ना। हे 2 कोंबडे असे झुंजवायची दोघांना सुपाऱ्याच घेतल्या त्यांनी। हे सरकारमध्ये सावळा गोंधळच आहे ना, कोणीही काही बोलावं। कॅबिनेटमध्ये तुम्ही असताना कॅबिनेटच्या बाहेर जाहीर सभेमध्ये सरकार विरोधी भूमिका घेतात। खरं तर मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर काढायला होतं।